ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण बलराम दादांचं व्रजगमन ऐकलं. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, बलराम जेव्हा नंदबाबांच्या व्रजामध्ये गेले होते तेव्हा इकडे कुरुश देशाचा राजा पौंड्रक यांनी श्रीकृष्णांच्याकडे एक दूत पाठवून कळवलं की भगवान वासुदेव मी आहे. काही मूर्ख लोक त्याला चिथवणी देत होते की आपणच भगवान वासुदेव आहात आणि जगाचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झालेला आहात. त्यामुळं पौंड्रक मूर्खाप्रमाणे स्वतःलाच भगवान समजू लागलेला होता. पौंड्रकाचा दूत द्वारकेला आला आणि राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णांना त्यांनी त्यांच्या राजेचा निरोप जसाच्या तसा सांगितला. मीच एकमात्र वासुदेव आहे, दुसरा कोणी नाही. प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार धारण केलेला आहे. तू आपलं वासुदेव असं खोटं नाव घेतलेलं आहेस ते आता टाकून दे. हे यादवा, तू मूर्खपणानं माझी चिन्ह धारण केलेली आहेस ती टाकून मला शरणे नाहीतर माझ्याशी युद्ध कर. शुकदेव म्हणतात, मंदबुद्धी पौंड्रकाची ही बडबड ऐकून उग्रसेन आणि इतर सर्व श्रेष्ठ यादव जोरजोरानं हसायला लागले. सर्वांचं हसणं थांबल्यावर श्रीकृष्ण त्या दूताला म्हणाले, तू आपल्या राजाला सांग की अरे मूर्खा, मी माझी चक्र इत्यादी चिन्ह तुझ्यावर आणि ज्या साथीदारांच्या चिथवणीवरून तू ही बडबड करीत आहेस त्यांच्यावरही सोडीन. त्यावेळी हे मूर्खा, तू आपलं तोंड लपवून घार, गिधाड, होला इत्यादी मांसभक्षण करणाऱ्या पक्ष्यांच्या गारड्यात पडून राहशील आणि कुत्र्यांना शरण राहशील. भगवंतांचा हा तिरस्कारयुक्त निरोप दूतांनी पौंड्रकला जसाच्या तसा सांगितला. इकडं श्रीकृष्णांनी सुद्धा रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली. कारण त्यावेळी पौंड्रक त्याचा मित्र असलेल्या काशीराजांच्या जवळ काशीमध्ये राहत होता. श्रीकृष्णांनी आक्रमण केल्याची बातमी ऐकून महारथी पौंड्रक 2 अक्षोहिणी सेनेसह ताबडतोब नगराबाहेर आला. काशीचा राजा पौंड्रकाचा मित्र होता म्हणून तो सुद्धा त्याला मदत करायला 3 अक्षोहिणी सैनेसह आला. परीक्षिता, त्यावेळी श्रीकृष्णाने पौंड्रकला पाहिलं. पौंड्रकाने सुद्धा शंख, चक्र, तलवार, गदा, सारंगधनुष्य आणि श्रीवत्स चिन्ह इत्यादी धारण केलेलं होतं. त्याच्या छातीवर कौस्तुभमणी आणि गळ्यात वनमाला सुद्धा होती. पौंड्रकाने रेशमी पितांबर परिधान केलेलं होतं आणि रथाच्या ध्वजावर गरुड चिन्ह सुद्धा लावलेलं होतं. काच्या मस्तकावर मौल्यवान मुकुट होता आणि कानामध्ये मकराकृती कुंडले झगमगत होती. पौंड्रकाने आपल्यासारखीच कृत्रिम वेशभूषा केलेली पाहून श्रीकृष्ण खदाखदा हसू लागले. आता शत्रूने श्रीकृष्णावर त्रिशूल, गदा, प्रास, तोमर, तलवारी, पट्टीश आणि बाण यांचा मारा सुरू केला. प्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे आग सर्व प्रकारच्या प्राण्यांना जाळून टाकते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा गदा, तलवार, चक्र आणि बाण या शस्त्रास्त्राने पौंड्रक आणि काशीराजाचे हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेला उद्ध्वस्त केलं. श्रीकृष्ण पौंड्रकला म्हणाले, ए पौंड्रका, तू दूताद्वारे मला जी चिन्ह सोडून द्यायला सांगितलेली होतीस ना ती आता मी तुझ्यावरच सोडतो. तू जे खोटं नाव माझं धारण केलेलं आहेस ना तेही आता तुला सोडायला भाग पाडतो आणि जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही तर तुला शरणही येतो. श्रीकृष्णाने अशा प्रकारे खडसवून तीक्ष्ण बाणाने पौंड्रकाच्या रथाचे तुकडे तुकडे केले आणि पर्वताचं शिखर उडवावं त्याप्रमाणे चक्रानं पौंड्रकाचं मस्तक उडवलं. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या बाणाने काशी नरेशाचं हे मस्तक धडावरून उडवलं आणि ते थेट काशीपुरीतच टाकलं. अशा प्रकारे आपला द्वेष करणाऱ्या पौंड्रकाला आणि त्याचा मित्र काशीराजांना मारून श्रीकृष्ण द्वारकेला परतले. त्यावेळी सिद्धगण भगवंतांच्या अमृतमय कथांचं गायन करीत होते. इकडे काशीनगरात राजमहालाच्या दरवाजावर एक कुंडले असलेलं मस्तक पडल्याचं पाहून लोक विचार करू लागले, हे काय आहे, हे कुणाचं मस्तक आहे. तेव्हा त्यांना समजलं
की हे काशी नरेशांचंच मस्तक आहे. सगळ्यांना अत्यंत वाईट वाटलं. सगळेजण हाय हाय आमचा सर्वनाश झाला म्हणून मोठ्यांदा रडायला लागले. काशीराजाचा मुलगा सुदक्षिण त्याने पित्याचे संस्कार करून मनोमय निश्चय केला की आपल्या पित्याचा वध करणाऱ्या श्रीकृष्णांना मारूनच मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईल असं ठरून तो आपल्या कुलपुरोहितांसह एकाग्रतेने भगवान शंकरांची आराधना करायला लागला. काशी नगरीमध्ये त्याच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागायला सांगितलं. तेव्हा सुदक्षिणाने आपल्या पित्याचा वध करणाऱ्याला मारण्याचा उपाय सांगा असा वर मागितला. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, तू यज्ञदेवता द्विज स्वरूप दक्षिणाग्नीची अभिचारिक विधीनी आराधना कर. त्यामुळे तो अग्नी प्रमथगणांच्या सह प्रकट होईल आणि तू जर ब्राह्मणांचे भक्त नसणाऱ्यांवर त्याचा प्रयोग करशील तर तो तुझा संकल्प सिद्धीला नेईल. भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे सुदीक्षणानं नियमपूर्वक अनुष्ठान केलं. अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला. अनेक अत्यंत उग्र स्वरूप उघडा बब्ब हातात पेटता त्रिशूळ घेतलेला ताडाच्या झाडाप्रमाणे पाय लांब असणारा त्याच्या पायाने जमीन हादरत होती आणि ज्वाळाने आजूबाजूचा प्रदेश जळत होता असा तो दक्षिणाग्नी पुष्कळ भूतांच्या सह द्वारकेजवळ पोचला. ती अभिचारिक आग अगदी जवळ आल्याचं बघून जंगलाला आग लागल्यानंतर जसे पशु भयभीत होतात त्याप्रमाणे द्वारकेतले लोक भयभीत झाले आणि भगवंतांच्याकडे पळत आले. तेव्हा सभेमध्ये द्यूत खेळत असणारे भगवान त्यांना म्हणाले, घाबरू नका, मी तुमचं रक्षण करीन. सर्वांचे अंतर्बाह्य साक्षी असलेल्या भगवंताने ही माहेश्वरी कृत्य आहे हे जाणून तिचा प्रतिकार करण्याची आपल्याजवळ असलेल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. सुदर्शन चक्रानं कृत्यारूप अग्नीचं मुख छिन्न विछिन्न झालं, तेज नष्ट झाले, शक्ती कुंठित झाली आणि ती तेथून परतून काशीला आली आणि तिनं ऋत्विज आचार्यांच्यासह सुदक्षिणाला जाळून भस्म केलं. अशा प्रकारे त्याचा अभिचार त्याच्याच विनाशाला कारणीभूत ठरला. कृत्याच्या पाठोपाठ सुदर्शन चक्र सुद्धा काशीला येऊन पोचलं. त्यांनी गच्च्या, सभागृहे, बाजार, गोपुरे, बुरुज, कोठारे, खजिने, हत्ती, घोडे, रथ, अन्नशाळा असलेली संपूर्ण काशी जाळून आनंदपूर्ण कृत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्याकडं सुदर्शन चक्र परत आलं. हे ऐकून परीक्षित राजा म्हणाला, अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या व अलौकिक कृत्य करणाऱ्या भगवान बलरामाने जी काही अद्भुत कर्म केली असतील ती मी पुन्हा ऐकू इच्छितो. श्रीशुक म्हणाले, द्विविध नावाचा एक वानर होता. तो भौमासुराचा मित्र आणि सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता. श्रीकृष्णाने भौमासुराला मारल्याचं त्याने ऐकलं तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णाच्या राज्याला उपद्रव द्यायला सुरुवात केली. तो वानर नगरे, गावे, खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळायला लागला. द्विविध वानराच्या अंगी 10,000 हत्तींचं सामर्थ्य होतं. तो दुष्ट कधी कधी समुद्रात उभं राहून हाताने इतकं पाणी उडवत असे की त्यामुळं समुद्राच्या काठावरील देश बुडून जात. तो मोठमोठ्या मुनींच्या आश्रमातील झाडे उपटून उद्ध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र टाकून तो अग्नी दूषित करीत असे. हा मदोन्मत्त वानर स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहामध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठ्या मोठ्या शिळा लावून त्यांची तोंड बंद करीत असे. अशा प्रकारे द्विविध वानर सर्वांना त्रास तर देतच होता, शिवाय कुलीन स्त्रियांना सुद्धा भ्रष्ट करीत असे. एके दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावर गेला. तिथं त्यांनी यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिलं. ते सर्वांग सुंदर असून त्यांनी कमळाची माळ गळ्यात घातलेली होती. त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. मधुपान करून ते मधुर संगीत गात होते. त्यावेळी आनंदानं ते धुंद झालेले होते.
त्यावेळी तो दुष्ट वानर झाडांच्या फांद्यावर चढून त्या जोरानं हलवीत होता आणि किलबिलाटी करत होता. त्याच्या माकड चेष्टा पाहून बलरामांच्या भार्या हसायला लागल्या. तर तो वानर बलरामांचे देखत त्या स्त्रियांना पाहून त्यांच्या समोरून जात त्यांना आपला गुह्यभाग दाखवीत तर कधी डोळे मिचकावीत त्यांची चेष्टा करू लागला. तेव्हा त्या वानराला बलरामांनी रागाने एक दगड मारला, पण द्विविदांनी तो दगड चुकवला आणि त्यांच्या हातातला मधुकलशच पळवला. तर त्या दुष्ट वानराने तो कलश फोडून वस्त्रही फाडली आणि कुचेष्टेनं हसून बलरामांना तो चिडवू लागला. परीक्षिता जेव्हा अशा प्रकारे बलवान द्विविद बलरामांना तुच्छ मानून त्याची हेटाळणी करायला लागला, तेव्हा बलरामाने अत्यंत रागाने आपला नांगर आणि मुसळ उचललं. द्विविद सुद्धा मोठा बलवान होता आणि त्याने एका हाताने एक सागवान उपटून मोठ्या वेगानं बलरामांच्या डोक्यावर मारला. पण बलरामाने डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळानं द्विविदाच्या डोक्यावर प्रहार केला. मुसळाच्या घावानं द्विविदाचं डोकं फुटलं, रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्या वानराने त्याची पर्वाच केली नाही. तो वानर बलरामांशी वृक्षाने युद्धच करत राहिला. आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठीने बलरामांना छातीवर मारायला लागला. तेव्हा बलरामाने नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर असा प्रहार केला की त्यामुळं तो वानर रक्तोकी जमिनीवर पडला. परीक्षिता वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते त्याप्रमाणे त्याच्या पडण्यानं वृक्ष आणि शिलाखंडासह सर्व पर्वत डळमळू लागला. आकाशात देवता जय जय, सिद्धलोक नमो नमः आणि मोठे मोठे ऋषीमुनी साधू साधू म्हणून बलरामच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. जगात उपद्रव माजवणाऱ्या द्विविदाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले. त्यावेळी सगळे नगरवासी त्यांची स्तुती करत होते. श्रीशुक म्हणतात, परीक्षिता, युद्धात विजय मिळवणाऱ्या जांबवती पुत्र सांबानं स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळवलं. त्यामुळे कौरवांना राग आला आणि ते म्हणाले, हा उर्मट मुलगा आहे, त्याने आम्हाला तुच्छ लेखून बळजबरीनं आमच्या कन्येचं तिच्या मर्जीविरुद्ध अपहरण केलं आहे. म्हणून या उद्धटाला पकडून बांधून टाका. यादव आमचं काय वाकडं करू शकणार? हीच दयाबुद्धीनं दिलेल्या धान्य संपन्न जमिनीचा यादव उपभोग घेत आहेत. असा विचार करून दुर्योधन, कर्ण आणि कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीने सांबाला पकडायची तयारी केली. सांब सुद्धा अत्यंत शूर होता. सिंहासारखा एकटाच रणांगणात तो उतरला. त्या लढणाऱ्या सांबाला अनेक कौरव श्रेष्ठांनी पराभूत केलं, कैदेत टाकलं. जर यादवांनी आपल्यावर आक्रमण केलंच तर त्यांना आपण सहजपणे हारून यादवांचं गर्वहरण करू असं दुर्योधन आणि कर्णाला वाटत होतं. पण एकट्या सांबाशी 6 जण लढले आणि अधर्माने कौरव वागले. याचा यादवांना प्रचंड राग आला. महाराज उग्रसेनाने हस्तिनापुरावर आक्रमणाची यादवांना आज्ञा केली. तेव्हा बलरामदादाने त्यांना थांबवलं आणि लढाईपेक्षा सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा म्हणून स्वतः बलरामदादा हस्तिनापूरला गेले. एका उद्यानात थांबले. दुर्योधन हा बलरामांचा शिष्य आहे. त्याला बलरामदादा आल्याचं समजताच अनेक कौरववीरांच्या सह तो बलरामदादांना भेटायला आला. स्वागत झालं. तेव्हा बलरामदादांनी सांगितलं, उग्रसेन महाराजांची आज्ञा आहे की अधर्माने बंदी केलेल्या सांबाला त्वरित मुक्त करावं, तरच आपल्यात ऐक्य राहील व मी सर्वांना क्षमा करेन. हे ऐकून कौरव संतापले आणि म्हणाले, उग्रसेन आणि महाराज, केवळ विवाह संबंधानं आम्ही यादवांना मोठं केलं. आमच्या कृपेने यादव राज्य करतात, राज्य भोगतात. त्यांचं हे एवढं धाडस? काळाचा महिमा आगाध आहे. यादवांना राज्याचा अधिकार देऊन आम्ही जणू सापाला दूधच पाजलं आहे. मुकुट जिथं ठेवायचा तिथं पायातली वाहन चढून बसली आहे. यादव आम्हाला आज्ञा करतात, बघू सामाला ते कसे नेतायत. आमच्या ताब्यातील वस्तू इंद्रही नेऊ शकत नाही. हे कौरवांचं बोलणं ऐकून बलरामदादांना अतिशय संताप झाला
आणि उपहासाने हसत हसत बलरामदादा म्हणाले, कौरवांचा विनाश नको म्हणून मीच यादवांना लढण्यापासून परावृत्त केलं. त्यांचं कल्याण करण्यासाठी मी स्वतः आलो, तर हे मूर्ख माझाच अपमान करतात. या मूर्खांना सोट्याचीच भाषा समजते. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.